हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर 2-3 दिवसापासून घरी रिनोव्हेशनचं काम चालू आहे आणि याच कामाच्या याच्यामध्ये बघा इतकं जे घर आहे ना ते सगळं असं घाण होतं आणि सगळ्या घराची तर सोडा, आज तर देव्हाऱ्याची सुद्धा अवस्था इतकी खराब झाली आहे. आणि त्यातल्या त्यात बघा इलेक्ट्रिकची फिटिंग चालू आहे सध्या, म्हणजे इलेक्ट्रिकचं थोडंफार काम चालू आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं परवाच्या व्हिडिओमध्ये की इन्व्हर्टरची फिटिंग आणि पुन्हा बाहेर हॉलमध्ये थोडीशी लाईटिंग वगैरे लावायची आहे. तर बघा आज ना देव्हाऱ्याचे हाल अशा प्रकारे झाले आणि मलाच बघा इतकं बेकार वाटत होतं हे जे देव्हाऱ्याचे हाल आहेत ते बघून. कारण आज त्यांचं ना थोडंफार काही सामान संपलेलं आणि मी गेली सामान आणायला आणि जितकं जमेल तितकं ना या रूममधलं सामान मी कवर केलं. पण इथे ना दिवा जळत होता त्यामुळे मग देव्हारा काही मी कवर केला नाही आणि मला वाटलं माझ्या येईपर्यंत इथल्या कामाला हात काही लागणार नाही, त्यामुळे मग मी देव्हारा काही कवर केला नव्हता आणि मी गेली सामान आणायला. आणि त्यातल्या त्यात बघा घरी मदतीला कोणीही नव्हतं, म्हणजे मुलं त्यांच्या शाळेमध्ये, मिस्टर त्यांच्या कामावर. घरी जर कोणी असलं तर ते बरोबर व्यवस्थित कवर वगैरे करून घेतात किंवा काहीतरी त्यावर झाकलेलं असतं. पण घरी कोणी काही होतं नाही. सासूबाई होत्या पण त्यांच्यानी काही हे सगळं जमत नाही. त्यांचं जीवन झालं आणि त्या झोपल्या. आणि बघा देव्हाऱ्याचे ना इतके खराब हाल झाले. सामान आणलं आणि त्यानंतर लगेच बघा हा जो देव्हारा आहे तर तो स्वच्छ करायला घेतला. कारण इतका खराब झालेला देव्हारा मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला आणि इतकी सगळी डस्ट आणि भिंतीचं जेही इथे जे खरचटलेलं होतं तर ते सगळं इथे देव्हाऱ्यावर पडलं. तर आल्या आल्या बघा आधी ना सगळा जो देव्हारा आहे तो खाली केला. इथल्या ज्या मूर्त्या आहेत तर त्या किचनमध्ये नेऊन ठेवल्या, त्यांना धुवायचं आहे. आणि हा जो देव्हारा आहे तर तो सगळा असा क्लीन करायला घेतला. तर बघा इतकी सगळी धूळ इथे निघालेली आणि ह्या ज्या पायऱ्या आहेत इथे घातलेल्या तर ह्या पायऱ्यासुद्धा ना बाहेर निघतात, म्हणजे त्या तिथे फिट नाही आहेत, त्या बाहेर काढता येतात. अगदी अशा डिटेचेबल पायऱ्या आहेत त्या. तर त्या काढून घेतल्या आणि त्याच्या खालीसुद्धा बघू शकता, म्हणजे इतकी धूळ की ती धूळ ना या पायऱ्यांच्या खालीसुद्धा जाऊन बसलेली. आणि या रूममध्ये काय काम केलं तर बघा या देव्हाऱ्यामध्ये ना एक लाईट लावलेला आहे. तर इथला जो वायर आहे तर तो ना बाहेर विजिबल होता, म्हणजे इथे कनेक्शन दिलेलं नव्हतं, मंदिरसाठी काही कनेक्शन नव्हतं. तर त्यामुळे इथे ना एक देव्हाऱ्यामध्ये लाईट आम्ही लावायचो. तर तो लाईटचा जो वायर आहे तर तो ना बाहेरून होता. तर मीच त्यांना म्हटलं की थोडासा जो वायर आहे तर तो अंडरग्राऊंड करून द्याल म्हणून. आणि त्याच्यामध्ये बघा त्यांनी ना हा कारभार आहे असा तर हा करून ठेवला. आणि धूळ बघू शकत असाल, पूर्ण जे फर्निचर आहे त्यावर इतकी धूळ, म्हणजे जे सामान ठेवलेलं होतं तिथे तर त्या सामानाच्या आजूबाजूला बघा किती सगळी अशी धूळ बसलेली. आणि आधी पहिले ना झाडत काढायचं होतं. तर त्याआधी म्हटलं ही जी धूळ आहे तर ती ना हलकी म्हणजे डस्टिंग करून घ्यायची सुक्या कपड्याने. ओल्या कपड्याने नंतर पुसणार, आधी ना डस्टिंग करून घ्यायची. आणि इलेक्ट्रिकचं जे काम आहे तर ते आजचेच दिवस आहे, उद्यापासून त्यांचं जे काम आहे तर ते बंद आहे, म्हणजे आजने जे सगळं काम आहे तर ते संपणार आहे. तर त्यामुळे सुकी डस्टिंग केल्याच्या नंतर पुन्हा थोडीशी ओल्या कपड्याने डस्टिंग करावीच लागेल. तर बघा जे सामान माझ्याच्याने जमेल ते मी सगळं असं कवर करून घेतलेलं होतं. आणि सध्या पसाऱ्याचं म्हणाल तर सगळ्या घरामध्ये ना इतका पसारा आहे, कारण घर जे आहे ना पाहिजे तेवढं मोठं नाही. पण जसं आपण कोणतंही रिनोव्हेशनचं काम वगैरे काढतो तर जे सामान आहे तर ते सगळं असं ॲडजस्ट करून ठेवावंच लागतं. आणि इकडे तिकडे ना खूप असा पसारा दिसतो रिनोव्हेशनच्या कामामध्ये. तर तोच पसारा बघा इथे ना सगळा असं दिसत आहे तुम्हाला. तर सगळं जे सामान आहे तर ते रेवठेव करायला घेतलं. आणि आज बघा जेवण झालं आणि त्यानंतर लगेच त्यांचं काही सामान संपलेलं होतं तर ते आणून द्यायला गेली. कारण बघा आपल्यामुळे ना त्यांनाही मग कामाला विलंब नको, कारण त्यांच्याकडेही मग सामान नसेल तर काम नसतं, जे इलेक्ट्रिशियन लोक आहेत त्यांच्याकडे. तर त्यामुळे मग जेवण झालं आणि लगेच त्यांना सामान वगैरे जे काही हवं होतं तर ते आणून द्यायला गेली. आणि त्यातलंच काही सामान म्हणजे पुन्हा आणखी वापस करायचं होतं. तर त्यामुळे मग मलाच जावं लागलं, नाही तर जे सामान वगैरे आहे तर तेच लोक घेऊन येतात. पण जिथून आम्ही सामान आणलेलं तर तिथे काही सामानसुद्धा वापस करायचं होतं, तर त्यामुळे मग मीच गेली. आणि जसं की तुम्हाला सांगितलं मदतीला घरी कोणीही नव्हतं, त्यामुळे मग एकटीच्याच वर हा सगळा जो प्रेशर आहे तर तो आला.
तर बघा जेवढं पॉसिबल होईल तेवढी ना ड्राय डस्टिंग करून घेतली, झाडत काढून घेतला, हा रूम थोडासा स्वच्छ करून घेतला, कारण पायाच्या खाली ना सगळी अशी जी चरचर आहे तर ती लागायची, त्यामुळे आधी झाडत काढून घेतलं आणि देव्हारा जो आहे तर तो ना सगळा असा स्वच्छ करायला घेतला. देव्हारा स्वच्छ करण्यासाठी बघा पाण्यामध्ये ना मी थोडंसं विम लिक्विड घालते आणि त्यानंतर मग पूर्ण असा जो देव्हारा आहे तर तो स्वच्छ कापडाने पुसून घेते, म्हणजे पाण्याने आधी पुसून घेते आणि त्यानंतर मग स्वच्छ पाण्याने पुसून घेते आणि त्याच्यानंतर मग सुक्या कापडाने पुसून घेते. कारण बघा आजकाल हे जे लाकूड येतं किंवा जे मायका वगैरे येतात किंवा प्लाय येतात तर ते ना वॉटरप्रूफ असतात, तर त्यामुळे मग थोडंसं पाण्याने वगैरे स्वच्छ करून घेते. पण बघा अगदीही ना असं पाणी खूप असं लागू द्यायचं नाही तिथे, म्हणजे खूप असं ओल्या कपड्याने पुसायचं नाही, अगदी कपडा छान असा पिळून घ्यायचा घट्ट आणि त्याच्यानंतर मग ना स्वच्छ करायचं. तर हा बघा सगळा जो देव्हारा आहे तर तो ना इथे माझ्या स्वच्छ करणं चालू आहे. आणि बाहेर जो हॉल आहे तर हॉलचे तर हाल आणखीनच बिकट आहेत, कारण इथे सुद्धा भिंतींचं काही फोडफाड झालेलं. हा जो गणपतीसाठीचा टेबल आम्ही इथे बनवून घेतला, तर इथे ना ह्या अशा प्रकारे प्रोफाईल पट्ट्या टाकलेल्या आणि त्याचीसुद्धा वायरिंग जी आहे तर ती अंडरग्राऊंड करायची होती, तर त्यामुळे इथे सुद्धा बघा भिंती वगैरे ना अशा खरचटल्या, म्हणजे तिथे ना एक गॅप दिलेला, त्यामध्ये आता PVC पाईप वगैरे जे काही असतात तर ते टाकणार आणि त्यानंतर मग जी वायरिंग आहे तर ती फिट करणार. देवरूममध्ये बघा अशा प्रकारे इथे भिंत फोडलेली आणि हा जो वायर आहे तर हा आहे देव्हाऱ्याचा वायर, तर तो सुद्धा तिथे अंडरग्राऊंड करायचा होता, तर त्यामुळे हा सगळा आज जो कारभार आहे तर तो झालेला. सगळे देव इथे ना किचनमध्ये आणून ठेवलेले आणि त्यांच्या ज्या मूर्त्या आहेत तर त्या सगळ्या अशा आधी ना पाण्याने धुवून घेतल्या स्वच्छ, म्हणजे सकाळी मी पूजा केली आणि त्यानंतर फक्त मार्केटला गेली आणि त्याच वेळेमध्ये बघा देवांचे पुन्हा असे हाल झाले. तर पुन्हा आणखी त्यांची आंघोळ वगैरे सगळी घातली, त्यांना स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर मग देव्हारा स्वच्छ केला. आणि बघा आज ना देव्हाऱ्यामध्ये अंतरायसाठी ना कपडेसुद्धा नव्हते, कारण सोमवार होता, तर सोमवारच्या दिवशी मी ना मंदिरचे जे कपडे आहेत तर ते बदलले आणि त्यांना धुवायचीच होती, तर पुन्हा असा कारभार झाला. तर आतमध्ये जे एक पांढरं वस्त्र ठेवलेलं असतं ते कधी काळी बघा महाशिवरात्रीची पूजा किंवा श्रावण सोमवारची जी पूजा असते तर फक्त त्याच पूजेमध्ये मी ते वापरते, तर तेच वस्त्र मग अंतरून घेतलं, सगळ्या देवांची मांडणी केली आणि त्यानंतर बघा हे जे तोरण तिथे देवाऱ्यावर लागलेले होते तर त्यांच्यावर सुद्धा इतकी धूळ, तर म्हटलं आज ना हे सगळं स्वच्छ करून घ्यायचं. तर तोरण सगळं स्वच्छ केलं आणि भांडे ना सिंकला तसेच पडलेले होते, कारण जेवण झालं आणि लगेच मी मार्केटला गेली, त्यामुळे भांडेसुद्धा स्वच्छ केलेले नव्हते. तर तोरण वगैरे धुतले, भांडे सगळे स्वच्छ केले आणि त्यानंतर देव्हाऱ्याची जी ही कपडे होते तर ते सुद्धा इथे ना सर्फमध्ये बुडवून ठेवले, म्हणजे वॉशिंग पावडरमध्ये बुडवून ठेवले. गॅसचा ओटा स्वच्छ केला आणि हे सगळं करता करता बघा, म्हणजे धुळीचं जेव्हा आपण खूप असं काम करतो आणि कंटिन्युअसली 2-3 दिवसापासून ना धुळीचंच काम चालू आहे, तर त्यामुळे ना डोकंसुद्धा ना असं दुखायला लागलं. तर म्हटलं आधी चहा ठेवून घेते, चहा घेतल्याशिवाय बरं काही वाटणार नाही. तर चहा शिजत होता तोपर्यंत जे देव्हाऱ्यातले कपडे होते तर ते सगळे कपडे ना असे स्वच्छ करून घेतले, त्यांना वाळत घातलं आणि आता चहा घेऊन घेते. आणि चहा घेतला की लगेच बघा आज ना गहूसुद्धा स्वच्छ करायचे आहेत, म्हणजे बघा एकावर एक ना इतके कामं येतात कोण्या दिवशी आणि इतक्या कामांचा प्रेशर येतो, असं वाटतं काय करावं आणि काय नाही, अजिबात सुचत नाही. तर आता चहा वगैरे घेतला आणि गहू स्वच्छ करून घेतले आणि त्यानंतर बघा म्हणजे हॉलमधलं जे काम आहे तर ते संपलेलं होतं आणि काम संपल्याच्या नंतरची अवस्था तुम्ही बघू शकत असाल. तर ते थोडंफार स्वच्छ केलं आणि त्यानंतर हॉलचा जो फायनल लूक आहे तर तो अशा प्रकारे येतो आहे. समोर टेबलवर पसारा तुम्हाला दिसतच असेल, कारण घर पूर्णपणे आवरलेलं नाही, पण कशा प्रकारे लायटिंग टाकली तर म्हटलं चला ते तुम्हाला दाखवून देते म्हणून. तर बघा गणपतीसाठीचा जो टेबल आहे आणि त्याच्या मागे जे पॅनल दिलेले आहे तर तिथे अशा प्रकारे प्रोफाईल लाईट्स घातल्या. वर जे पॅनल आहे तर त्यामध्ये अशा प्रकारे लाईट घातलेल्या आहेत, 3-in-1 लाईट आहेत ते. तर चला याच गोष्टीसाठी म्हणून इतका जो पसारा आहे सगळा तर तो झालेला. व्हिडिओ इथेच संपवते. आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नंतरच्या व्हिडिओसोबत.